गुरुनाथ महाराज की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की गाडगे महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर तस्मै श्री गुरुदेव नमः. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म. तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे, तरी ते तुम्ही शांततेने नम्रतेने ऐकावी ही विनंती करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपल्या भारतात फार मोठे संत होऊन गेलेले आहेत. तसे रावणाला मारण्यासाठी रामाने अवतार घेतला, कंसाला मारण्यासाठी कृष्णाने अवतार घेतला, तसेच इंग्रजांची वाट लावण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अवतार घेतलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगत असे की गावात माझे तीर्थे, पहिले गावाला सुधरवा मग देश सुधरेल. देशाची प्रगती गावापासून झालेली पाहिजे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगत असे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या गांधीजीसोबत फिरलेले आहे. त्यांनी गांधीजीचे मौनवर भजनाद्वारे त्यांना बोलायला सुद्धा लावलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यायामावर सुद्धा खूप भर दिलेला आहे. आरोग्य ही खरी संपत्ती त्यांनी सांगितलेली आहे. आजकालच्या 50% महिला आपल्या नवऱ्याला नावाने हाक मारतात. चप्पल किती सुंदर असली तरी ती पायातच चांगली वाटते. चप्पल कधी चुकून गोरी बायको करू नका, फुकट दिली तरी करू नका, कारण ते कपनात नेली तर लाल होते आणि लाईट नसली तर फॅन खाली उडे आणते. सावळी करा, कापूस शेताले न्या, तुरीले न्या, काही होत नाही. आज कीर्तनाचा व्यवसाय असा झालेला आहे. मुलगा झाला तरी भजन ठेवतात लोक. ते भजन घेऊ नका. सत्याला ठीक आहे, मुलगा झाला म्हणजे तू आता तुझी बायको बघ आम्ही काय केले. ते तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर सांगणार होते ना. मुलगा झाले त्याच्या घरी भजन असते. नामदेव दारू घेऊन झोपून असतो. पार्वतीने उपवास केला आणि शंकर दारू घेऊन आला, याला काही अर्थ नाही. लोक कपड्याची इस्त्री बघतात, कर्ज बघत नाही. लोक गाडी बघतात, गाडीचे हप्ते बघत नाही. लोक बायकोचं रूप बघतात, तिचे गुण बघत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप बघून बायका केला त्यांच्या बायका गेल्या महाराज. आज आपल्याला तीर्थाला एक दारुड्या गेला, दारू पेला, ऍक्सिडेंट होऊन गेला, पेपरात बातमी आली की भाविक ठार झाला. तो जर भाविक आहे तर आम्ही काही चोर आहेत का? कीर्तनात बसायचं असेल तर चांगले येऊन बसा. असाच बसतो तसाच गेला म्हणजे नाही तर बाहेर राहा, चपलेचा एखादा जोड पहा आणि तर कीर्तन हे लोकांना सुधरवण्यासाठी केले जातात आणि म्हणून लोक म्हणतात कीर्तन झाल्यावर धंदा आहे त्यांचा, ठोकली आमची. कीर्तनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देश सुधरवला होता. ते गावोगावी जाऊन विनामूल्य कीर्तन करत होते आणि देशाला सुधरवण्याचा प्रयत्न करत होते. आज लोकांची मानसिकता बदललेली आहे. या देशात पेट्रोलची कमी आहे पण रक्ताची कमी नाही. लाकडांची कमी आहे पण प्रेतांची मुर्द्यांची कमी नाही. अशी आज आपल्या देशात अवस्था झालेली आहे. लोक आज दूधवाल्याला दूध घरी घरी जाऊन दिले जाते, त्याला विचारतो दुधात पाणी आहे का, पण दारू पाणी टाकून पिले जाते. लोक आज व्यसनाच्या आहारी चाललेले आहेत.
तर दारू गुटखा बस या बस बस गोष्टी लोक व्यसन करायला लागलेले आहेत. झालं जाऊ दे ना. त्यामध्ये करोडो रुपये देशाचे खर्च व्हायला लागलेले आहेत. टेन्शन करू नका. पोलीस भरतीला एक जण गेला 4 इंच छाती कमी भरली तर त्याने व्यायाम करावा, त्याने क्वार्टर मारायला सुरुवात केली, पुन्हा 8 इंच खाली गेली. आता चोरही खूप प्रकारची झालेली आहे. पेट्रोल चोर, डिझेल चोर, पाणकेला चोरला आणि तंबाखू चोरली. याला काही अर्थ आहेत का? बंगले बांधतो आणि भाडे धुणारीचे पैसे बदलतो, याला काही अर्थ आहेत का? आज आपण बघितलं कोणत्याही वर्तमानात बातमी आली का मुलीला, अल्पवयीन मुलीला पडून दिली. न्यूजवाले तेच सांगायचे अल्पवयीन मुलीला पडून दिली. तिला पडून दिली म्हणजे ती काही मुलगी होती का? तुला त्याच्याकडून रिचार्ज मिळायचे ते चांगले होते, त्याच्याकडून हॉटेलमध्ये ते बिल द्यायचं तेव्हा तुला चांगलं वाटत. आणि मग त्या शेपडीला पहिलं लोक लग्न लागत घरी जेवत व्हायचे, पण आता लोकांना काही लग्नाचं घेणं देणं नाही. तिकडं लग्न सुरू राहतात आणि लोक इकडं जेवत राहतात. आणि आता लग्नात नवीन पद्धत आलेली आहे बफे. ते भिकार भोजन जेवण म्हणजे ताट घेऊन जायचं आणि भीक मागल्यावानी पोळी भाजी मागायची आणि जेवायचं. गुलाबजाम चांगले गोड होते, श्रीमंताला त्याला ते एका म्हाताऱ्याच्या नाकात अडकले. म्हातारा बरंच होतं पण वाचलं. 7 लाख देतो आणि 7,000ची नोकरी करतो, त्याच्यापेक्षा 50 रुपयाचा वस्तारा घे. 150 रुपये वाईट आहे. 2 म्हैशी भातर आणि झोप निभा खाली. नोकरी रुपये राहू देत नाही, अमिरही होऊ देत नाही. नोकरी करणे आजकालची मानसिकता झालेली आहे. एवढी नोकर टाइम झाला जेवढे नोकर किती लाईन मध्ये असेल त्याला पगार 12,000. एसटी कंडक्टर त्याला, एसटी ड्रायव्हर त्याला पगार 15,000 रुपये. आणि खुर्चीला कसला धक्का नाही, पगार 90,000 रुपये. असे आपल्या देशात आज चालू आहे. बामणाने कधी आत्महत्या केली नाही, मारवाड्याने कधी आत्महत्या केली नाही, आपल्याच लोकांना होता. बामणाच्या मारवाड्याच्या कधी बघितला तुम्ही टेम्पो पिकअप लागलेला लग्नाला? अनुष्का शर्मा विराट कोहली लग्न गेले, लग्नाला फक्त 17,000 होते. आपल्या लग्नाला 1700 लोक राहतात. आणि आपले लग्न लागत नाही. लग्न सुखात लोक पुढे राहतात, दुःखात मागे राहतात. लोक सुखात लग्नाच्या वेळेस नवरदेवासमोर राहतात आणि माहितीला जाताना मुद्द्या मागे म्हणजे दुःखात मागे राहतात. एक आपल्याकडे 18 वर्षाचा 21 वर्षाचा मुलगा झाला तरी त्याला म्हटलं बैलाला पाणी पाज, त्याची आई म्हणते त्याला जमेल का? अरे तो 22-21 वर्षाचा हल्ला झाला, त्याला जमेल का? त्याला का देवाला सुरुवात आहे? आजकाल शोकाचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. शोकापायीच आपला अर्धा पैसा चाललेला आहे. शोक